हाय फ्रेंड्स, हॅशटॅग गीतिका चोगले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही बाहेर चाललो आहे। तर आता ते कुठे चाललो आहे काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। आवडलास तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेल आयकन पण प्रेस करा, ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार। तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहोत। तर आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत। रिक्षामधून आम्ही चालत मैत्री पार्कला। बघा, आता आम्ही इथे मैत्री पार्कचा जो स्टॉप आहे ना, आम्हाला जिथे बस भेटणार आहे तिथे आम्ही पोचलेलो आहोत। आणि ॲक्च्युली बस आमची जी आहे ना 9:15 वाजता येणार होती, पण ही बस जी आहे ना 10 वाजता आली आहे। तर आम्ही अर्धा पाऊण तास तिथे वेट केला मैत्री पार्कच्या इथे। तर आता आमची जी बस आहे ना ही आम्ही रेड बसवरनं बुक केलेली होती, स्लीपर। तर आमची पहिली सीट होती, वरची होती ॲक्च्युली पहिली सीट। तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत। आता इथून आम्ही निघणार आहोत। तर आता आम्ही चाललेलो आहोत ॲक्च्युली कोल्हापूरला। आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आम्ही कोल्हापूरला कशाला गेलो काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, आता आम्ही बसलेलो आहोत बसमध्ये। इथून हे दोघं एन्जॉय करतायत बस। आणि सकाळ झालेली आहे, आम्ही बसमधून उतरलो। आम्ही ॲक्च्युली फ्रेश झालो। आम्ही तिथे हॉटेल वगैरे घेतलं, त्याचं टूर वगैरे आम्ही तुम्हाला ते सर्व नंतरच देऊ। ॲक्च्युली आम्हाला आजच परत जायचं आहे मुंबईला, म्हणून आम्ही सकाळी सकाळी पटकन तयार होऊन आम्हाला जिथे जिथे जायचं आहे ना ज्या ज्या ठिकाणी तिकडचं आम्ही ॲक्च्युली बसनी नाही गेलो, आम्ही रिक्षानेच चाललेलो आहोत। कारण की आमच्या पोरांना बस अजिबात जमत नाही। तर रात्री स्लीपरमध्ये पण आम्ही कसं तरी झोपून आलो, म्हणून आम्ही स्लीपर बुक करतो। कारण की पोरं एकदा झोपले की डायरेक्ट सकाळीच उठतात। तर आता आम्ही रिक्षानेच चाललेलो आहोत। तर आता आम्ही रिक्षाने कुठे चाललो आहोत पुढे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा फ्रेंड्स, आपण ना या रस्त्याने जाणार आहोत। आता इथे एक बोर्ड लावलं आहे, त्या बोर्डवर नाव लिहिलं आहे आपण कुठे चाललो आहोत। तर या मंदिराचं नाव आहे कात्यायनी देवी माताचं मंदिर आहे। तर ते मंदिरात आम्ही चाललो आहे। तर मंदिरात आता कशाला चाललो आहे ते तुम्हाला पुढे समजेलच। तर इथे आम्ही रिक्षाने आलो। आता रिक्षाचे आमचे किती झाले काय ते तुम्हाला मी लास्टला सांगणार आहे, कारण की आम्ही इथे कुठे कुठे फिरलं ते तुम्हाला नंतर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच समजेल। तर बघा, आता आम्ही मंदिरापर्यंत पोचलेलो आहोत। हे कात्यायनी देवी मातेचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला अजून बरेच मंदिर आहेत। तर पुढे तुम्ही व्हिडिओ बघालच। आणि इथे गेल्यावर आम्हाला अजून एक गोष्ट कळाली आहे, ते तुम्हाला मी पुढे जेव्हा ती गोष्ट च्या जवळ आम्ही जाऊ ना तिथे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सांगणारच आहे। तर तुम्ही आधी हे मंदिर बघा। इकडचा परिसर पण खूप चांगला होता, म्हणजे एकदम शांत ठिकाणी हा मंदिर आहे। जास्त गर्दी नाही आणि जास्त कोणा लोकांना या मंदिराबद्दल माहितीच नाही आहे, म्हणून इथे एवढी काय गर्दी नाही आहे। बघा, आतमध्ये जसं तुम्ही एंट्री करताना तर इथे एक हनुमान देवचाचं मंदिर छोटंसं आहे। आणि जसं तुम्ही अजून थोडं पुढे येताना तर इथे कुंड आहे, ज्याच्यातून गौमुखातून पाणी निघतं आहे। आणि तिथे बाजूला पिंड देखील आहे शंकरांचं। तर खाली लोक तिथं जातात आणि त्या कुंडामध्ये ना भरपूर मच्छी आणि काजव देखील आहे। ते तुम्हाला आता थोडं दाखवते मी। ते बघा, आजूबाजूचा परिसर पण खूप चांगला आहे एकदम, आणि एकदम स्वच्छ साफ होता। पाणी देखील खूप स्वच्छ आहे। तर आता आधी आपण देवी मातेचं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर इकडचा आजूबाजूचा जो परिसर आहे ना ते तुम्हाला मी दाखवणार। तर आधी आपण दर्शन घेऊया, नंतर पुढचं बघा।
बघा फ्रेंड्स, आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. त्या मंदिराच्या मागच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. तर आता आम्ही तिथे चाललेलो आहोत. तिथे ॲक्च्युली परशुरामाचं देवाचं मंदिर आहे. तर असं इथे इकडे जे मंदिरात जे भटजी बसलेले होते ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मागच्या साईडला जावा, तिथे मंदिर आहे आणि तिथे एका कुंड देखील आहे. तर आता ते पुढे जेव्हा तिथे जाऊ ना, तिथे मी तुम्हाला सांगते त्याच्या वैशिष्ट्य काय आहे. तर इथे असं सांगतात की परशुरामाने इथे स्नान केले होते, त्यांनी आपले पाप धुण्यासाठी. तर त्याचंच ते पाणी आहे. तर बघा, आता इथून ब्रिजवरनं आपण गेलो ना, त्या ब्रिजखाली वाहतं पाणी आहे. ते बघा इथे दिसत असेल, वरून कुठून डोंगरावरनं पाणी येत आहे वाहून. तर आता समोर गेलं ना की लेफ्ट हँड साईडला ते दिसतंय ना, हे मंदिर आहे परशुराम देवाचं. आणि कुंड देखील आहे तिथे, ज्याच्यामध्ये त्यांनी स्नान केलेलं होतं ते कुंड. आणि त्या भटजीने आम्हाला सांगितलं, म्हणजे जे लहान पोरं आहेत ज्यांना बोलता येत नाही, किंवा काय काय पोरं उशिरा बोलतात, आणि किंवा काय काय पोरं जे आहेत ते तोतले असे बोबडे असे बोलतात. तर त्या पोरांना इकडचं पाणी पाजलं ना की ते लवकर बोलतात किंवा स्पष्ट बोलतात, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. जर तुम्हाला कोणाला याचा अनुभव असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण सध्या तरी त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर बघा, हे असं पाणी एकदम स्वच्छ होतं. आणि आम्ही थोडंसं पाणी पिऊन पण बघितलं. पाणी खूप म्हणजे आपण जर पाणी पितो ना, त्या पाण्यासारखंच टेस्ट होती त्याची. तर आमच्याकडे एक छोटीशी बाटली होती, तर आम्ही त्या बाटलीमध्ये ते पाणी भरून आणलेलं आणि आमच्या दोघंही पोरांना ते पाणी पाजलं. आणि पाणी एकदम थंड पण होतं, फ्रीजसारखं. तर आता तिथून बाहेर पडल्यावर त्या मंदिराच्या मागच्या साईडला अजून एक मंदिर होतं, तर आम्ही आता तिथे चाललो.
तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आमच्या देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आहे. हे बाहेरचा परिसर आहे मंदिरचा, आजूबाजूचा. मंदिर जे आहे ना, खूप छान ठिकाणी आहे. आणि जर तुम्हाला कोणाला इथे यायचं असेल तर तुम्ही कोल्हापूरला आलात ना, तर बस स्टँडला रिक्षा किंवा बस पण जात असेल इथे, पण बसचं आम्ही एवढं विचारलं नाही. आम्ही रिक्षानेच डायरेक्ट आलो. तर रिक्षावाल्यांना जर तुम्ही सांगितलं ना कात्यायनी माता मंदिर, ते लोक डायरेक्ट तुम्हाला तिथे नेतीलच. तर बस येते, पण त्या रिक्षावाल्याने आम्हाला सांगितलं 1-2 किलोमीटर बाहेर जो मेन हा रोड आहे ना, तिथपर्यंतच बस येते. मग तुम्हाला आतमध्ये तेवढं चालत यावं लागेल. तर इथपर्यंत यायचे मंदिर म्हणजे कोल्हापूर स्टेशनपासून या मंदिरापर्यंत यायचं आणि परत स्टेशनला जायचं. असे आमचे 1000 रुपये घेतलेले होते त्या रिक्षावाल्याने. तर जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्की या. आवडलंच तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला बाय. आता भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.